संघाची धावसंख्या बिनबाद 2. मयू फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. मोरेश्वर प्रतिष्ठानने हा नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले आरोही 11 संघाला. आरोही 11 मयुरेश वरवटकर यांच्या नेतृत्वाखालील आणि मोरेश्वर स्मृती विराज हरसकर यांच्या नेतृत्वाखालील. यावेळेला चेंडू मात्र जबरदस्त होता. तितका शॉट सुद्धा जबरदस्त होता. देखणा शॉट सटकन शॉट चौकारासाठी जातोय 4 धावांसाठी. डीजे बंद आहे काय गेलं वाटतं. नेक्स्ट डिलिव्हरी यावेळेला मात्र पुन्हा अशाच पद्धतीचा, परंतु हा मात्र आत आणलेला चेंडू. मयू यांच्याकडून एक चांगली फलंदाजी. बघा टेक्निकली किती साऊंड दिसतोय. बॅटचा फ्लो किती परफेक्ट आहे. टायमिंग किती परफेक्ट आहे. यावेळेला मात्र त्याला दिशा मिळाली नाही. आता मात्र व्हेरिएशन झालं. स्ट्रेट टू द फिल्डर विराज क्षेत्ररक्षण करतोय. धाव काय मिळण्याचा संभव नाही. संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 6. बिनबाद 6. मयू यांच्यासाठी या वेळेला सुरेख चेंडू होता. लिशा थोडीशी बदलली, भरकटला चेंडू, पण चेंडू मात्र जबरदस्त होता. गती जबरदस्त होती. स्विंगिंग डिलिव्हरी होती, पण 2 धावा. किपरला तर समजलाच नसेल. चेंडू जातोय डिक्लेअरच्या वंडीच्या स्वरूपामध्ये. 2 धावांनी धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या होते ती 8. पुन्हा एकदा वाईड बॉल येणार, हमखास येणार. लेगस्टिकच्या बाहेर आहे. अंपायर डिसिजन येईल. वाईड बॉल. येस, इट इज वाईड. धावसंख्या आहे 9. बिनबाद 9. मयू वरवटकर खेळण्यासाठी तयार आहे. मयुरेश यावेळेला टॅप पाहायला मिळतो. मयुरेश कडून जबरदस्त टॅप. टायमिंगचा गेम आहे मयुरेश वरवटकर यांच्याकडून. ना पॉवर ना काही लागत आहे. परफेक्ट टायमिंग. पुशअप शॉट. अंडरआर्म क्रिकेट हे कम्प्लीट स्किल पॅकेज आहे. चिनू आडुरेकर छोटा पॅकेज बडा धमाका, परंतु यावेळेला मात्र अनसक्सेसफुल ठरतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा पूर्ण करतोय मयुरेश. यावेळेला मात्र 1 धाव मिळते का वंडीच्या स्वरूपामध्ये. एका धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 14. पहिल्या षटकामध्ये अजूनही एक चेंडू शिल्लक. 14 धावा. थोडासा मागला. छोटा पॅकेट बडा धमाकाला बार मात्र फुसकाने काढला मयुरेश वरवटकर. अनेक वर्ष आपण पाहतोय मयुरेश वरवटकर. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी ज्याला म्हटलं जातं. अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात. मयुरेश वरवटकर पुन्हा एकदा फलंदाजी करतोय आणि प्रेशर. हे प्रेशर क्रिएट करण्यात यशस्वी ठरलाय मयू. चिनूवरती ते प्रेशर क्रिएट होईल. 16 अशी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. वाईड +1. 14 आणि 2 16. बोलोलॉस. मयू खेळण्यासाठी तयार आहे. चिनू गोलंदाजी करेल. आता मात्र यॉर्कर ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न आणि मिडलच्या स्टंप वरती षटक संपल्याची खूण करतायत या ठिकाणी अंपायर सर प्रणव. पहिलं षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 16. 16 फॉर नो लॉस आफ्टर 1 ओव्हर. मयुरेश वरवटकर इज इन फुल फ्लो. चालू सामना संपल्यानंतर लगेचच मैत्री 11 वर्सेस जॉली बॉयज हा सामना होईल. तरी चालू सामन्याचा मध्यंतर झाल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस कडे यायचंय. आयुष गोलंदाजी करेल. कोण आयुष? इकडचा आहे आयुष आंबेडकर. पहिला चेंडू वाईड बॉल. पंचांचा इशारा येतोय. प्रणव वाघे मॅन फ्रॉम पूर्णगड. पुन्हा एकदा VRCCचा हा खेळाडू प्रणव वाघे. आता मात्र आयुष यांचा स्लोअर डिलिव्हरी. इथं मात्र फिल्डिंग त्या पद्धतीची नव्हती. क्वालिटी फिल्डिंग नव्हती. चौकार वसूल करतोय प्रणव वाघे. चौकार आणि धावसंख्या वाढली जाते. 20 पार केली जाते. 21 बिनबाद 21. व्हॉट अ जबरदस्त सुरुवात. काय सुरुवात केली. सॉलिड सुरुवात. आता मात्र दांडी गोल 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 गोल. अरे झाला ना. हे दिलं ना. तुला मगाच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सायू आडुरेकर. प्लीज तुमच्यासाठी विनंती आहे की आपण टॉस का बॉस या बॉक्स मध्ये या. टॉस बॉक्स मध्ये या. रिक्वेस्ट फ्रॉम सायू आडुरेकर. खरा मॅन ऑफ द मॅच
ऑन पेपर साई वाडेकर जरी असला तरी इम्पॅक्टफुल गोलंदाजी कमलेश डोर्लेकर, तर त्याला तो प्रदान करण्यात यावा ही रिक्वेस्ट मंडळाने मान्य केली आहे. त्यामुळे मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऑन पेपर साई जरी असला तरी हा टी शर्ट जे आहे ते देण्यात येईल कमलेशला. यावेळेला मात्र आयुषचा पुढचा चेंडू यावेळेला लेग स्टिकच्या बाहेरून आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चला कमलेश डोर्लेकर प्लीज रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी, तुम्ही हा सन्मान स्वीकारा फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट बाय सायू. एक धाव नवीन फलंदाज येतोय मैदानावरती, नवीन फलंदाज जाऊ दे अनु आंबेडकर, अनिरुद्ध आंबेडकर. ये भी छोटा पैकेट बड़ा धमाका है. अनिरुद्ध आंबेडकर पहिले 2 चेंडू फक्त 1 धाव मिळाली. तो अँगल घे, कॅमेरा तो झालं रिसेट. थोडासा संत गतीने चाललेला हा खेळ. अनु आंबेडकर नवीन बॅटर आहे, 2 धक्के मिळाले. पहिला धक्का मिळाला तो प्रणव वाघे यांच्या स्वरूपामध्ये. 2 बॉल आयुष, 2 चेंडू शिल्लक आयुष. श्रीकृष्णनगरचा हा गोलंदाज आयुष यावेळेला मात्र ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न फसलाय. अनु आंबेडकर छोटा पॅकेट बडा धमाका, यावेळेला मात्र काय करता येत नाहीये. धावसंख्या अजून आहे तीच. आयुष यांचा चांगला षटक, हा सुंदर क्षेत्ररक्षण. टाळ्या झाल्या पाहिजेत. या पद्धतीचं जे डेडिकेशन आहे हे 100% डेडिकेशन आहे आपल्या संघासाठी. 4 धावा कमी केल्यात त्याने आणि काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं, फिल्डिंग केले. 22 अशी धावसंख्या, 2 षटकांची समाप्ती, 22 अशी धावसंख्या. त्याला मगाशी 50 मध्ये टाय होता वाचलाय. मयुरेश वरवटकरला 3ऱ्या षटकामध्ये प्रहार करावा लागेल. मयुरेश वरवटकरला आपले स्किल दाखवावं लागेल, टेक्निक दाखवावं लागेल, ते गुण दाखवावे लागेल. मयुरेश वरवटकर 1 मॅन शो 1 मॅन आर्मी का मला म्हटलं जातं. मुंबई क्रिकेट असू द्यात, रत्नागिरी क्रिकेट असू द्यात किंवा खारवी समाजातील क्रिकेट असू द्यात, कुठे मयुरेश वरवटकरचं नाव नाही, असं गाव नाहीये. मयुरेश वरवटकर 1 मॅन शो आहे. मयुरेश आणि सुविचार वरवटकर हे 2 हिरे आहेत लाभलेले खारवी समाजातील. गावडे आंबरे गावाला बोला नेम प्लीज. प्रसाद, चला प्रसाद. वाईड बॉल, पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल प्रसाद यांच्याकडून पहिला चेंडू वाईड फेकला जातोय. प्रसाद डोर्लेकर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. लेफ्ट राईट आर्म राऊंड द विकेट. नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. नो बॉल, फुट मुवमेंटचा नो बॉल येतोय. प्रसाद डोर्लेकर 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 धावांनी वाढते. पहिल्या बॉलला 1 धावाला वाईड, एकूण 3 धावा या चेंडूवरती निघाल्या. अजूनही अवांतरच धावा झाल्यात. मगाच्या चेंडूवरती 1 आणि आता 2. धावसंख्या वाढते. धावसंख्या 25 वरती पोहोचवली होते. 25. हे 3 बोनस धावा मिळत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. फुट मुवमेंटचा नो दिला जातोय. या ठिकाणी ही स्किल वेगळी आहे अंधाराम क्रिकेटची. आपला ओव्हर पिच होतो नेहमी ओव्हरआर्म मध्ये माहिती आहे, आणि यानंतर आफ्टर द डिलिव्हरी आपण काय रिॲक्ट करता पायाची, त्यावरती नो बॉल दिला जाईल. आणि त्यासाठीच त्या लाईन्स आखलेल्या आहेत पॉपिंग क्रीज मध्ये बॉलिंगच्या दिशेला. 1 धावेने धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 27. आणि आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर स्लो डिलिव्हरी ठेवली होती प्रसादने. मोरेश्वर स्मृती यांच्याकडून डिलिव्हरी बोल्ड स्टील बोल्डची पराचित केलाय. गुगली मात्र फसलाय. मोठा वाघ, मोठा मासा गळाला पिंजरा लावलाच होता प्रसादने आणि वाघ सापडला पिंजऱ्यामध्ये. बाद झालेला फलंदाज मयुरेश वरवटकर. 2रा धक्का मिळतोय आरोही 11 संघाला. मोरेश्वर स्मृतीला मिळालेलं हे मोठं यश आहे आणि सामन्याचा निकाल काही असू दे, परंतु प्रसाद डोर्लेकर याने मात्र मन जिंकले. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन प्रसाद डोर्लेकर यांच्याकडून. व्हॉट अ डिलिव्हरी. टायगर तो गया, अभी क्या होगा. चालू सामन्याचा मध्यंतर झाल्यानंतर मैत्री 11 जॉली बॉयज
कृपया मध्यंतरानंतर ताबडतोब टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपल्या संघाला हा अंतिम पुकार असेल. मैत्री 11 वर्सेस जॉली बॉयज. बॅट्समन नेम या सामन्याच्या मध्यंतरानंतर लगेचच टॉस करण्यासाठी या. प्रितेश पवार. प्रितेश पवार उर्फ बंटी खेळण्यासाठी तयार आहे. या वेळेला आता मात्र ऑन द टॉप ऍडव्हान्टेज आहे मोरेश्वर स्मृतीला, कारण प्रसाद दाखवतोय जलवा. मनामध्ये जिद्द पाहिजे, मग अशक्य गोष्ट काहीच नसतं. कर्मण्य वाधिकार असते मा फलेषु कदाचन असं म्हटलं जातं. कर्म कर, फल की चिंता मत कर. कर्मफळ माणसाच्या हातात नाही, माणसाला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. तो कर्म करतोय, प्रसाद आपलं काम चोख करतोय. फळ देणे ईश्वराच्या हातात आहे. आता क्रिकेटचा ईश्वर त्याला यश देतोय. मयुरेश वरवटकर बाद झालेला आहे. विठ्ठल रखमाई तुसुंडीचे 2 खेळाडू फलंदाज मैदानामध्ये आहेत. त्यांना धुरा सांभाळायची आता मोरेश्वर स्मृतीची. यावेळेला मात्र प्रसाद भरकटलाय. ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा, वाईडचा धावसंख्या 1 ने वाढते. 29 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रसादने मात्र या षटकामध्ये चमत्कार केलाय. प्रसादने या षटकामध्ये त्या ठिकाणी मात्र गफलत होते. कॉन्फिडन्स नसलं की काय होतं ते पाहायला मिळालं आपल्याला. लॅक ऑफ कॉन्फिडन्स, ना समोरच्या खेळाडूवरती ना स्वतःवरती. स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असणे फार गरजेचं असतं. मोरेश्वर स्मृती काय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. ROE 11 संकटामध्ये 3ऱ्या षटकामध्ये धावा फक्त झाल्यात त्या 29. आपल्याला माहिती आहे या मैदानावरती 45 ते 50 धावा पूरक नाहीयेत. 50 धावा पूर्ण केल्याच पाहिजेत, पण त्यासाठी प्रसादचा मोठा अडथळा पार करावा लागेल. ROE 11 ला मोरेश्वर स्मृती वेल डन. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. एकदा का डॉमिनेट केलं की डॉमिनेट मेंटेन. फलंदाज पुन्हा एकदा धक्का. बॉक्स आउट होऊन युवराज बाद झालाय. युवराज आळवीरकर 0 वरती बाद होतोय. फलंदाज बाद. 4था धक्का. व्हॉट अप जबरदस्त गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. क्रिकेट हा गेमच मोमेंटमचा आहे. मोमेंटम एकदा का गेले मोरेश्वर स्मृतीकडे. विराज हरजकर यांचं कल्पक नेतृत्व या ठिकाणी दिसलंय. वेल ट्रेड विराज हरजकर यांची टीम. चिनूला फटके पडले होते. 16 धावा मिळाला होता चिनूच्या गोलंदाजीवरती. पुढच्या 2 षटकामध्ये काय कमबॅक केलाय. आणि विकेट इज द की. तुम्ही विकेट घ्या. ती जर 50 ओव्हरची मॅच असू देत, टेस्ट असू देत, 20-20 असू देत किंवा अंडरआर्म क्रिकेटचे 4 ओव्हर असू देत, या 4 ओव्हर मध्ये सुद्धा जिंकण्याचा पहिला फंडा काय आहे तर विकेट घ्या. आणि ते काम केलं. धावा जरी बहाल दिल्या तरी विकेट घ्या, सामना आपोआप चेंज होतो. तर 3 षटकांची समाप्ती झाली. 29 अशी धाव संख्या आहे. नवीन फलंदाज नवीन बॅटर अतुल. युवराज आहे अतुल डोर्लेकर. एक्स्ट्रा प्लेअर कुठे आहे त्यांचा आहे ना. अतुल डोर्लेकर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक गेला. अनु खेळण्यासाठी तयार. फुलटॉस चेंडू विराज यांचा, परंतु आज काही अनुच्या ताकद नाहीये. त्यासाठी पॉवर पॅक घेऊन आलाय का अनु. ती ताकद काढावी लागेल, पॉवर जनरेट करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा हा गेमच कॉन्फिडन्स आहे मित्रांनो. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास फार महत्वाचा असतो. त्रिफळाची दांडी गुल. फलंदाज बाद. 5वा की 6वा धक्का मिळतोय. किती विकेट गेले. 5वा धक्का मिळतोय ROE 11 ला. सुयोग हरजकर खेळण्यासाठी तयार. खूपच निराशाजनक कामगिरी. आत्मविश्वास आणि छत्री यांच्यामध्ये एक समानता आहे. ती काय समानता आहे थोड्या वेळाने मी सांगेनच. आत्मविश्वास ही जिंकण्याची गुरुकिल्ली असते. विश्वास पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, तो गमावलाय. लॅक ऑफ कॉन्फिडन्स दिसतोय ROE 11 टीम मध्ये. सुयोग हरजकर मॅन फ्रॉम धिस एरिया. या एरिया मधला हे रोजचं मैदान. सुयोग हरजकर पण एक चांगला शॉट पाहायला मिळते. कार्पेट लेवल शॉट जातोय. चौकारासाठी जातोय. कुठेतरी हायसं वाटलं असेल. धावसंख्या 33 वरती आहे. 33 कोणतीही धाव मोठी नसते, कोणत्याही धावा कमी नसतात. आपल्याला जितक्या धावा बनवायच्या समोरच्या टीमला तेवढ्या धावा आपल्याला बनवायला द्यायच्या नाहीयेत. लक्षात ठेवायचं. ROE 11 गेम अजून संपलेला नाहीये. यावेळेला मात्र ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. वाईट बॉलचं अपील केलं होतं. 1D येतो. अंपायर मात्र ते फेटाळतोय. 1D
एक धाव डाईटच्या स्वरूपात, धाव संख्या 34, 40 पार करेल का या षटकामध्ये? काही चेंडू शिल्लक आहेत, 2 चौकार येतील का? त्यातला पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये त्रिफळाची विराजची विराज राज करण्याची वृत्ती मैदानावरती राज करतोय विराज हरजकर. 4 षटकामध्ये सुद्धा कॅप्टनशिप किती महत्वाची असते. आपल्या गोलंदाजाला कशा पद्धतीने आपण वापर करतो. सगळे गोलंदाज चांगले असतात, सिच्युएशनली बॉलिंग करणे गरजेचं होतं. सिच्युएशन नुसार गोलंदाजी. शेवटचा हा खेळाडू मनीष. 6 विकेट गेली ना, अजून एक असेल. सेकंड लास्ट जोडी, अजून एक प्लेअर डगआउट मध्ये वाट पाहते, पण शेवटचा डिलिव्हरी आहे. लास्ट डिलिव्हरी, स्लोअर डिलिव्हरी, धाव काही मिळत नाहीये. नक्कीच डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू, बिंदी गेंद, षटक संपते. 4 षटकांची समाप्ती होते. आरोही 11 निराशाजनक कामगिरी करते. मयुरेश बोरवडकर थोडाफार संघर्ष केल्यानंतर बाद झाले आणि त्यानंतर मात्र गळती लागली. तू चल मैं आया या पद्धतीने 4 षटकामध्ये धावा झाल्यात 34. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 फॉर लॉस ऑफ 6 विकेट्स. 35 धावांचं आव्हान आहे मोरेश्वर स्मृतीला. काय कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा मिळाल्यानंतर सुद्धा पुढच्या 3 षटकामध्ये फक्त 18 धावा दिल्यात. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन मोरेश्वर स्मृती यांच्याकडून. वेल प्लेड बॉईज. परंतु तुम्हाला 35 धावा बनवायच्या आहेत आणि आरोही 11 नेव्हर द लेस हम अभी हारे नाहीये. शर्यत अजून बाकी आहे, कारण आम्ही जिंकलो नाहीये. थांबूया थोडा वेळ, घेऊया ब्रेक. पुन्हा सेकंड इनिंगला मैत्री 11 जॉली बॉय संघाच्या कर्णधारांना शेवटचा पुकार आहे. मैत्री 11 जॉली बॉयज ताबडतोब टॉसकडे या. जॉली बॉयज टॉसकडे या. जॉली बॉयज तो मला बोलवायला मग अशा आलेला, तो कोण माहितीये? दोन 2024च्या पहिल्या पर्वातील दुसऱ्या रात्रीतील दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या इनिंग मधील पहिल्या षटकामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. पुनश्च एकदा सुस्वागतम, शुभस्य स्वागतम. पहिला सामना जर धडाकेबाज होता, दुसरा सामना थोडासा आपल्याला निराशाजनक कामगिरी झाली आरोही 11ने. पण पहिला सामना फक्त दुसऱ्या सामन्यामध्ये पहिला डाव झालाय. गेम अजून संपलेला नाहीये, कारण 4 चेंडून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 चेंडू मध्ये हव्या आहेत धावा 35. आरोही 11 कडे आहे 24 डिलिव्हरीज आणि 9 विकेट्स. 8 विकेट्स आहेत मोरेश्वर स्मृतीकडे. मोरेश्वर स्मृती सलामीची जोडी मैदानामध्ये लेफ्ट हँडेड. भाग्या डोर्लेकर, भाग्यवान आणि हर्षद भाटकर. हर्षद भाटकर नावाजलेला फलंदाज. भाग्यवान डोर्लेकर ऑलराऊंडर आहे, गोलंदाजी केली नाही परंतु
भाग्यवान डोर्लेकर, कारण 4 गोलंदाज तर जबरदस्त होते मॉरिशस स्मृतीचे. काय गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. आता ROE11 कडे एक चान्स आहे. आपल्याला अजून 4 षटका आहेत. 4 षटकामध्ये काही नाही. जरूरी नहीं कि शुरुआत सबकी अच्छी हो, जरूरी नहीं कि शुरुआत सबकी अच्छी हो. कुछ लोग हार कर भी बाजी जीत जाते हैं. आगाज नहीं हुआ है लेकिन अंजाम अभी बाकी है. अंजाम को पहुंचाने के लिए 4 ओवर मेहनत करो, कड़ी मेहनत करो, कॉन्फिडन्स लाओ भाई. आत्मविश्वास आणि छत्री यामध्ये एक समानता आहे. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वास यश करून यशस्वी करत नाही. तसंच जसं छत्री ही पावसापासून आपल्याला रोखत नाही, परंतु पावसात उभी राहण्याची हिंमत देते, ताकद देते, ती छत्री असते. बघा, भरघोस पाऊस पडत असेल तरी सुद्धा जर छत्री असेल आपण पावसात राहतो. तसाच आत्मविश्वास हे जिंकून देत नाही, परंतु आत्मविश्वास यशस्वी करण्यासाठी संघर्ष करण्याची ताकद देतो. पहिला चेंडू नो, 4 धावा. सोने पे सुहागा हो गए यहाँ पे. ROE11 आधीच कर्जबाजारी त्यात उस्मानाबाद हा शेजारी घेतलाय. ROE11 मॉरिशस प्रति पंच मारलाय पहिल्या चेंडूवरती. नो बॉल, 4 धावा. अनु आंबेडकर गेम चेंजर म्हणून ओळखला जातो. अनु आंबेडकर अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आज त्याचा दिवस नसावा किंवा ही वेळ नसावी. वेळ बदलेल, काळ बदलेल, वेळ कधी बदलेल सांगता येत नाहीये. त्यामुळे मेहनत करत राहा. बेसिकला आपल्या व्यवस्थित ठेवत राहा. बेसिक विसरू नका. पहिला चेंडू देवाचा नो बॉल होता. दुसरा चेंडू वाईड बॉल. या वेळेला मात्र कमबॅक केलाय. हा चेंडू मिडल कडून ऑफ कडे केलाय. इन स्विंगिंग डिलिव्हरी ऑफ ब्रेक लेफ्टी बॅट्समन साठी झालाय. लेग ब्रेक लेफ्टी बॅट्समन साठी. राईट साठी ऑफ ब्रेक. या वेळेला मात्र जोरदार अपील केले जात आहे. बघूया बॅटची कड घेऊन गेलाय बाहेर का, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये राहिलाय का, वनडी असेल की बाद असेल, पहिला झटका मिळेल का. म्हणूनच मी म्हटलं होतं गेम अजून संपला नाही, शर्यत अजून संपली नाही, कारण अजून आपण हारलो नाही. ROE11 ला मिळालं पहिलं यश. गेम चेंजर म्हणून ओळखला जाणार हा अनु आंबेडकर. पहिल्या चेंडूवरती 4 धावा दिल्या, पंचच दिला. धावसंख्या 6 वरती असताना आता मात्र पहिला धक्का मिळालाय. बाद झालेला फलंदाज आहे भाग्यवानचं भाग्य मात्र खुललं नाही यावेळेला. भाग्या फलंदाज बाद. नवीन फलंदाज जातोय चिनू आंबेडकर. एक मात्र प्लस पॉइंट आहे ROE11 कडे. बॅटिंग थोडीशी कमजोर दिसते मॉरिशस मध्ये. ऑन पेपर मी म्हणते, ऑन पेपर बॅटिंग थोडीशी कमजोर दिसते, पण त्याचा फायदा उठवेल का. कारण गेम हा पेपरवरती खेळला जात नाही, गेम हा मैदानावरती खेळला जातो. या 18 पावलांमध्ये काय काय घडतं, त्या 18 पावलांमध्ये खेळला जातो. नवीन फलंदाज आहे चिनू. छोटा पॅकेट बडा धमाका. सामने छोटा पॅकेट बडा धमाका. ऑलस्टार संघाचे 2 खेळाडू आणि विठ्ठल रखमाई करून खेळणार हा. यावेळेला मात्र कडक शॉट पाहायला मिळते. कडक फ्रॉम द चिनू. येस TJ. यावेळेला कमबॅक केले. चिनूला खेळवला, लेग ब्रेक केला. धाव काय मिळत नाही. संघाची धाव संख्या आहे 10. पहिला चेंडू पहिल्या षटकामध्ये 10 हा टॅप केलाय. परत एकदा फॉरवर्ड डिफेन्सिव्ह टॅप म्हणता येईल. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे अनु आंबेडकर यांच्याकडून. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. 34-35 धावांचं टार्गेट आहे. लेस्टिकच्या बाहेर जातोय हा चेंडू. वाईड बॉलचा इशारा येतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 11 अशी धावसंख्या. आपल्याला माहिती आहे पहिल्या षटकामध्ये 16 धावा निघाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा कडक शॉट पाहायला मिळते. खणखणीत ड्राईव्ह, टेक्निकली करेक्ट बॅटिंग पाय चिनू. चौकार मिळाले चिनू यांच्याकडून. प्रॉपरली पेपरवरती जर पाहिलं तर आपल्याला मोठी नावं दिसत नाही बॅटर मध्ये, मॉरिशस स्मृतीमध्ये, परंतु त्याला काही अर्थ नसतो. गेम हा मैदानावरती खेळला जातो. हर्षद भाटकर
पावस परिसरातील हा लेफ्ट हँडेड बॅटर हर्षद भाटकर. अंतराम क्रिकेटचं चांगलं स्किल त्याच्याकडे आहेच आणि त्याच्या समोर आहे युवराज आडवीरकर मॅन फ्रॉम श्रीराम गावडे आंबेरे. गोलंदाजी मात्र चांगली दिसते ऑन पेपर ROE 11 ची. आता हा बॉलर्स वर्सेस बॅट्समन बॉलर्स वर्सेस बॉलर्स असा हा सामना झालाय कारण त्यांनी सुद्धा बॉलिंग चांगली केली होती. मॉरिशस स्मृतीने पहिल्या षटकात 16 धावा दिल्यानंतर कमबॅक केलं. इथे ROE 11 ने पहिल्या षटकात 15 धावा दिल्यात. आता 2 धावा 17 धावा झाल्यात. व्हॉट डिलिव्हरी काही समजलं नाही. धुंदी की धुंदी राही गई. बेधुंद होऊन गेला फलंदाज. यावेळेला मात्र टॅब येतोय खणखणी चौकारासाठी. आखून टप्प्याचा शॉर्टपिच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलला. आडवा पट्टा अंडरआर्म क्रिकेट मध्ये पाहायला मिळतोय. आडव्या पट्ट्याने हा टॅप 4 धावा. धावसंख्या वाढली जाते 21 वरती. पुन्हा एकदा फलंदाज बाद बॉक्स आउट. यस दुसरा धक्का मिळतोय जबरदस्त. Yes.
फक्त नाटक 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 पाहायला मिळेल. तुम्ही नाटक पाहत असाल तर नाटक असतं, या ठिकाणी होणारं मात्र वेगळंच नाटक पाहायला मिळतं. हे खरं असतं. या वेळेला चांगला फटका, एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी युवराज कडून पाहायला मिळते आपल्याला. कव्हरच्या दिशेने एक धाव मिळते, स्ट्राईक चेंज केली जाते कारण आयुष आता स्ट्राईक वर येतोय. 28 धाव संख्या होते, 7 धावांची आवश्यकता आहे. चला या हा मात्र चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. मयुरेश वरवटकर स्लो डिलिव्हरी टाकतायत. 30 धावा झाल्या. 30 धावा, धाव संख्या झाली 30, धाव संख्या झाली 30, 5 धावांची आवश्यकता आहे. स्लोअर डिलिव्हरी, पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरी. काय झालं या सामन्यामध्ये समजत नाहीये. सर्वजण स्लोअर डिलिव्हरी करतात आणि बॅटर त्याला चकतायत, बॅटर हुकतायत. हा गेम आहे, हा सगळा माइंडचा गेम आहे, नंतर बॅटचा गेम आहे. सगळं काही प्रेशर मोमेंटम आताही अजूनही RO11 कडे नाहीये, मोरेश्वर स्मृतीकडे आहे. कारण 5 धावा पाहिजेत, काही चेंडू शिल्लक आहे या षटकातील. तिसऱ्या षटकातील यावेळेला मात्र एकच धाव मिळते, षटक संपलं जाते. 3 षटकांची समाप्ती होते. धावा हव्या 4, 6 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा हा व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय का? येस डीजे. Ladies and gentlemen, म्हणूनच म्हटलं होतं 40 धावा जर झाल्या असत्या तर आता काय, पण जर तरला काहीच अर्थ नसतो. शेवटचं षटक जे प्रसादने टाकलं होतं, सुरेख पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन होतं प्रसाद डोरलेकरचं. लास्ट ओव्हर त्यांचे कोणी टाकले? लास्ट ओव्हर बॉलर नेम प्लीज. विराज नाही टाकले. अतुल. अतुल डोरलेकर पहिला चेंडू, या चेंडूवरती धाव, रनआउट होईल का? पण एक धाव तर पूर्ण केली. कसं तरी एक धाव आपल्या नौका पार केली आहे, नैया पार लगाई है आयुषने. आयुष को स्ट्राइक दिए प्रसाद ने. आता आयुष आहे स्ट्राईक वरती. सगळा काही गेम 5 चेंडू 4 धावांवरती येऊन 3 धावांवरती येऊन ठेपलाय. 5 चेंडू 3 धावा, टाय होतोय का? पुढचे 2 चेंडू गाठ जाणे फार महत्वाचं आहे. 5 चेंडू 3 धावा, मोरेश्वर स्मृती पहिल्या विजयाकडे जातोय का? RO11 कमबॅक करेल का? खेचून आणेल का? गळ्यापर्यंत गेलेला घास खेचून आणेल का? काल कसा सामना पाहिला, मगाशी तर भरपूर काही पोटातून खेचून काढला. यावेळेला मात्र फटका चांगला आहे आणि चेंडू जातोय डिक्लेरेशनच्या स्वरूपात. एक धाव 1 डीच्या स्वरूपात. आता हव्यात 2 धावा, 4 चेंडू 2 धावा. आता मात्र जर तर पश्चाताप होत असेल तो RO11 ला 35-34 केल्या, अजून 6 केल्या असेल तर काय झालं असतं, परिस्थिती वेगळी असते. यावेळेला पुन्हा एकदा ही शांत डोक्याने, कूल माइंडेड, हा कूल माइंड फार गरजेचं असतं आणि ते मात्र काम केलंय आयुषने. समय सूचकता दाखवले, प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हणतात, हजर रबाबी म्हणा, प्रेझेन्स ऑफ माइंड, व्हॉट एव्हर तुम्ही जे काही बोलाल ते, समय सूचकता, निर्णय घेण्याची क्षमता हवी त्या पॉइंटला, त्या स्प्लिट ऑफ द सेकंडला. आणि तो स्प्लिट ऑफ द सेकंड निवडला आयुषने. यावेळेला मात्र फक्त एकच धावेची गरज आहे. 2 की 1? एक धाव, फक्त एक धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. 3 चेंडू 1 धावेची गरज. आणि हा चेंडू येतोय खणखणे ड्राईव्ह, मोरेश्वर स्मृती या ठिकाणी होतोय विजयी. पहिला विजय साजरा करतोय मोरेश्वर स्मृती. तिला झारजकर वेल डन बॉयज, मोरेश्वर स्मृती वेल डन. कॉन्ग्रेचुलेशन टू मोरेश्वर स्मृती. RO11 नेवरदलेस अभी हम हारे नहीं, आने वाले 3 मैच अभी भी बाकी है आपके लिए, तो डरो मत. फिर एक बार फिनिक्सच्या पद्धतीने, राखेतून जसा फिनिक्स पक्षी उडतो त्या पद्धतीने तुम्हाला उडायची संधी आहे पुढचे 3 सामने. तोपर्यंत घेऊया ब्रेक. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. धन्यवाद योगेश पटेल.